नमस्कार मित्रांनो, नमस्कार. नांद रक्तामधले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. आपल्या अगोदर स्वतःचा परिचय द्या. नाव सांगा तुमचं. मग नाव रावसाहेब रावसाहेब. आडनाव? दळवी. कोणाच्या नावासाठी पळतो हा बैल? रमेश दळवी. रमेश दळवी. सारळा. मला थोडक्यात अशी माहिती द्या की ह्या नंदीला एवढा पार आहे, तर हा बा सकाळी याला खाद्यामध्ये काय काय तुम्ही देता? त्याला सरकी पेंड, हां परत पुन्हा सोयाबीन मक्का बालडा सगळा बालडा देतो आम्ही पूर्ण. हां. याला काही दूध वगैरे चालू आहे? दूध 3 लिटर आहे, त्याला एका टायमाला दूध आहे 3 लिटर. एका टायमाला 3 लिटर? हो. दूध एवढ्या कमी वयात असं जास्त दूध वाटतंय थोडं, असं वाटत नाही तुम्हाला? नाही, आता तयारी झाली त्याची, ते दुधामुळेच तयारी झाली त्याची. दुधामुळे. हो. तसं वासराला करण खूप आहे बघा तुमच्या. कारण आम्ही म्हणजे पूर्ण तयारी बघूनच घेतलं होतं, छोटपणी लहान होतं तेव्हा का? हो. आणि सकाळी याला उडीद डाळ, त्याला परत पुन्हा शेंगदाणा पेंड, हां हां, अजून तुरीची डाळ मिक्स, म्हणजे पूर्ण डाळी मिक्स करून देतो आम्ही. खातो का स्वतः, का त्याला खाऊ घालावं लागतं? नाही, थोडा खायला थोडा हे येतो, खाऊ घालावं लागतं त्याला. असं आहे का? हो. शरीर दृष्ट्या चांगलं आहे त्याचं, पळणारं शरीर आहे. पळणारा वगैरे म्हणजे कारण त्याला फुल आहे. काय बघून घेतला होता तुम्ही असं की तुम्हाला वाटलं की हा पळल बा? हा, म्हणजे शेप वगैरे, त्याची छाती वगैरे सर्व गोष्टी, छोटे कान होते, हां हां. त्याला बाळ कमी, परत पुन्हा त्याची लांबी जास्तीची आहे. अगदी मोठ्या लक्ष्याची आठवण येईल हा, असं आहे. असं बघून तुम्ही त्याला समजा घेतलं. हो हो हो. तुम्हाला वाटतं का भविष्यात की चांगलं काम करल, कामगिरी करल? कारण ह्याच उद्देशाने आम्ही त्याला म्हणजे घेतलेलं आहे, आणि त्याचं संगोपन पण त्याच उद्देशाने करतोय आम्ही. त्याची गळवंड, त्याचे डोळे, त्याचे कान, हो. अगदी त्याला. बरं, आता सध्या हा कोणाच्या हाताखाली व कोण याला दूरकरी समजा हे करतोय? याला सोन्या दूरकरी सध्या त्याला ट्रेनिंग देतोय. सोन्या दूरकरी कुठे ते दूरकरी आले नाहीत का इथं? आलेले आहे ना, हे आमचे सोन्या दूरकरी. नमस्कार दूरकर साहेब. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी, की हा कसा वाटतो पळाला सध्या? बैल चांगला आहे, चांगल्या कंडिशन मध्ये चांगला पळतो. कोणत्या धुरीला याला? दोन्ही धूर. पब्लिकला तुम्हाला वाटतं का असं की कामगिरी करल? रमेश दळवी या नावाचं काहीतरी करल असं वाटतं तुम्हाला? हो हो हो. मग आणखी तुम्ही सध्या कोणकोणते चांगले असे जे नामांकित नंबरामध्ये असलेले बैल हाणलेले आहेत किंवा नंदी आणलेले आहेत, असे कोणते एक दोन नंदीचं नाव सांगता येईल आम्हाला तुमच्या? भिंगरी आहे ना, सारोळा गावची आणबान शान असं भिंगरी, आणि त्याच्यावरच पावलावर पाऊल समजा आता हा देणार आहे. याचं काही नाव वगैरे ठेवलं का तुम्ही? काय ठेवलं याचं नाव? सध्या बबल्या. अगदी लहान मुलासारखं तुम्ही त्याचं संगोपन करताय, म्हणून तुम्ही या दृष्टिकोनातून त्याचं नाव बबल्या ठेवलं. मग सध्या बरं, दुधाचा काय फरक जाणवतो नेमका? दुधाचं म्हणजे रनिंग वाढती असं. आणि हा जो समजा एवढा चळपळ करतोय, वळवळ करतोय, तर ह्या दृष्टीमाग कशामुळे करतोय शक्यतो? याच्या मागे खाद्य. खाद्य तुमचं असं काही स्वतःचं काही बनवलेलं वेगळं काही खाद्य आहे का? नाही, खाद्य म्हणजे आम्ही खिल्लार खाद्य चालतो त्याला. खिल्लार खाद्य. तर खिल्लार खाद्य जे खाऊ घालता तुम्ही, याचा रिझल्ट चांगला आहे का? चांगला आहे. की जेणेकरून समजा तुमचं व्हिडिओ लोक बघतील, तर त्याला बी वाटलं पाहिजे आपल्याला वासराला त्यांना चांगला खाद्याचं त्याचं म्हणजे रिझल्ट आहे, पूर्ण रिझल्ट आहे खाद्याचा. एकदम चांगला बोलतो. त्याचा दिसतोय काहीतरी दाखवा आम्हाला असं की त्याचं शरीर वगैरे कसं छातीला मोठा आहे, रुंद आहे ना? दुसऱ्या माणसाला मारतो का हो? नवीन माणसाला मारतो. ठीक आहे, मग बघूया याचं काही जर नंबरात आला वगैरे पुढे जर भविष्यात, तर आपण आणखी मुलाखत घेऊ. ठीक आहे. पुढच्या वाटचाळी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.